आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक यांचा आमच्या मोबाईल फोनवरती फोन आला होता आणि त्यावेळेस कारागृहामध्ये सेपरेट बॅरेकमध्ये राहणारे 2 आरोपी जे न्यायालयीन कस्टडीमधले आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद झाले, भांडणं झाले आणि त्यामध्ये एका बंद्याने म्हणजे कैद्याने दुसऱ्या कैद्यावरती चाकूने वार केला आणि त्यामध्ये तो जखमी झालेला आहे. जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. ताबडतोब पोलीस मदत पाठवा अशी त्यांनी सूचना केल्याने ताबडतोब आम्ही पोलीस पथकासह कारागृहात पोहोचलो आणि त्याबद्दल माहिती घेतली असता सन 2019मध्ये भुसावळ शहर या ठिकाणी एक 5 जणांचा मर्डर झाला होता. त्यातील त्या गुन्ह्यातले आरोपी हे नुकतेच डिसेंबर 2023मध्ये नाशिकवरून जळगाव कारागृहात आले होते आणि ते सर्वजण त्या सर्वांना सेपरेट बॅरेक क्रमांक 3 आणि 4 मध्ये त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यातील एक आरोपी आहे त्याचा आणि त्याच्या भावाचं भांडण झालं होतं. त्या भांडणामध्ये शेखर मोगे यांनी हस्तक्षेप करून ते भांडण मिटवलं होतं, परंतु त्यातल्या एकाला ते पसंत पडलं नाही. त्यावरून त्या दोघांमध्ये कुरबुर चालू होती आणि ते भांडणं वाढत गेली, विकोपाला गेली आणि त्यातून मग आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास शेखर मोगे यांनी धारदार चाकूने मयत मोहसिन असगर खान याला तो झोपेत असताना 8:30 वाजताच्या सुमारास गाड्यावर त्यांच्या छातीवरती चाकूने वार करून त्याला जखमी केले आणि त्याच्यामध्ये तो उपचारादरम्यान तो मयत झालेला आहे. आणि सदर प्रकरणी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेखर हिरालाल मोगे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी न्यायालयीन कस्टडीत असल्यामुळे सध्या अजूनपर्यंत त्याला ताब्यात घेतलेलं नाही, परंतु उद्या भुसावळ कोर्टामध्ये न्यायालयाकडे रितसर अर्ज करून आरोपीची कस्टडी मागत आहोत आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील योग्य तो तपास करत आहोत.